जड बारे वाट दावी करे धरोनिया प्रिय देवा प्रवी वासना अतिथे आपण आपासी न्यावे तुका म्हणे नाही विश्वास ज्यापणे पाहावे पुराण विचारुनी पडे देवा प्रवी वासना अतिथे आपण आपासी न्यावे पिटे तडे गे मरत कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुगा ज्यांची केल्या स्मरण होय सकल विद्येच्या अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी ओम नमो ज्ञानेश्वर चित्तांचे आपुलिया
मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु शरण शरण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु प्राप्त रूपी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देऊ निवास संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा अभंग आहे बाबा. महाराज अभंगाच्या माध्यमातून सांगतात की माझा भगवंत कसा आहे, माझ्या विठोबाचा काय म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माझा भगवंत काय करतो, स्वतः देव असून सद्गुरु बनाचं काम करतो. ध्रुवपदामध्ये जाऊन सांगतात की ज्या भक्ताने ज्या भगवंताची भक्ती केली त्या भक्ताच्या मनातली मनोकामना पूर्ण करतो, वासना पूर्ण करतो. पडिये देवाव पूर्वी वासना तिथे आपण अपासिना. तिसऱ्या प्रमाणामध्ये जाऊन सांगतात माझ्यावरती जे संकट जर आले ना, भक्तांवरती जर संकट ओढवले तर तो भगवंत काय करतो, त्या भक्तांच्या मागे पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राहे संभालित आलिया आघात निवारावे. भक्तावर आलेले कुठला आघात असतील ना, स्वतः भगवंत आपल्यावर घेतो. आणि चौथ्या प्रमाणामध्ये जाऊन सांगतात बाबा रे एकुदा जर वाट चुकला असेल तर तो भगवंत त्या भक्ताला हाताला धरून सरळ मार्गाला नेतो. योग श्रम ज्यांचे झाले जड भारी वाट द्यावी करी धरून या. आणि 5व्या चरणामध्ये सांगतात हे मी सांगतोय, हे माझ्या मनातलं सांगत नाही, हे पुराणामधलं आहे. का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारोनी. हे माझ्या अपरशा बुद्धीप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ मनोगत विठ्ठल. आपल्याकडे वेळ थोडा आहे आणि 5 चरणांचा अभंग आहे आणि थोडक्यात का होईना अभंगाचा आपण भावार्थ सांगितलेला आहे. म्हणजे आता कीर्तन संपलं असं काय म्हणत अर्थ नाही. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं थोडस पर्याय देणं गरजेचं आहे. मोठे दैवली अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याला 109 वर्ष झाले. आणि आता तेच कारण या सप्त्याचे जे मानकरी असतील, तुकाराम बाबा असतील, रामजी बाबा असतील, काल रामजी बाबांची 25वे समाधी सोहळा पार पाडलेला आहे. तर सांगायला आपल्याकडे एवढा वेळ नाही. आणि या महान पुरुषांनी मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते. म्हणून आज 109 वर्ष आपण अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे अखंड कशाला म्हणतात, ज्याला खंड न पाडणार असा अखंड जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत देवली गावचा सप्ताह असाच चालू राहील. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होईल. एकदा भगवंत रात्री लेट आले. मातेने विचारले ताट वाढला जेवणाचा. म्हणले महाराज थांबा, कारण का गृहलक्ष्मी आहे ती. रुक्मिणी मातेने भगवंताला थांबायला सांगितलं. जेवताय काय, कुठे गेला होता,
12:30 वाजले. कुठल्या धाब्यावर होता? भगवंताने सांगितलं, आई साहेब, जोपर्यंत हा जड जीवाचा जोपर्यंत मी जेवू घालत नाही ना, तोपर्यंत मला जेवता येत नाही. रुक्मिणी माता म्हटली, काय म्हणताय काय? भगवंताने सांगितलं, हो, जोपर्यंत सर्व जीवांना मी जेवू घालत नाही तोपर्यंत मी स्वतः भोजन करत नाही. माता म्हटली, ठीक आहे, एवढंच म्हणताय ना, आपण उद्या बघू. भगवंत जेवले. दुसऱ्या दिवसाचा दिवस उजळला. भगवंत बाहेर गेले असताना मातेने काय केलं? एक डबी घेतली, डबीमध्ये मुंगी घेतली, मुंगळा घेतला, त्या डबीमध्ये ठेवला आणि आपल्या कपाटामध्ये ठेवला. कपाटात ठेवला. भगवंत संध्याकाळी आले. मातेने भगवंताच्या समोर ताट वाढला आणि म्हणली, थांबा. भगवंत म्हणले, आज काय? तुम्ही तर मला काय सांगितलं होता, सर्व जीवांना मी जेवू घातल्याशिवाय मी स्वतः भोजन करत नाही. थांबा, मी तुम्हाला एक वस्तू दाखवतो. रुक्मिणी माता कपाटावर गेली. कपाट उघडून पाहते, डबी काढली आणि डबी काढून पाहते तर काय, डबी पुरी साखरेने भरलेली होती आणि त्यात मुलगी साखर चाटण्याचं काम करत होती. विठ्ठल, माझ्या विठोबाचा. आणि मग रुक्मिणी माते भगवंताच्या चरणावरती साष्टांग नमस्कार घातला आणि भगवंत शरण आली. त्यावेळी भगवंताने सांगितले, जे आज तुला मागायचं ते माग. कारण स्त्री हट्ट असल्यामुळे भगवंताने रुक्मिणी मातेला सांगितलं. मग रुक्मिणी मातेने भगवंताला सांगितलं, देवा, जसा तू जड जीवाचा उद्धार करणार आहेस ना, तसा तुझ्यासारखा गोडस मला पुत्र दे. भगवंत म्हणले, तथास्तु, दिला. सत्यभामेने भगवंताकडे मागणी केली, मला पारिजातकाचं झाड पाहिजे. भगवंत म्हणले, दिला. जांबुवंत नावाची पत्नी होती आणि तिचा असा स्वभाव होता, हर रोज 1001 कमल शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं. आणि त्या दिवशी सहज आपल्या जांबुवंती नावाच्या पत्नी बरोबर भगवंत शंकराच्या मंदिरामध्ये गेले आणि पूजा अर्चा करतेवेळी 1 कमल कमी पडला. भगवंताने मागचा पुढचा विचार न करता आपला 1 नेत्र कमल त्या शंकराच्या पिंडीवरती अर्पण केला. त्या वेळेपासून भगवंताला कान्हा किंवा कन्हैया नाव पडलं. विठ्ठल, अजूनही पुढे जाऊन सादर म्हणतात, महाराज, तुम्ही तर म्हणजे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. मग भगवंत किती प्रेम करतो? प्रेम नाही सांगता गोपवदावी, प्रेम नाही सांगता
प्रेम करतो, किती माया करतो. तुकाराम महाराज म्हणले माझ्याकडे सांगण्यासारखं असं काही नाही. जेवढी आई आपल्या लेकरावरती प्रेम करते ना तेवढा माझा भगवंत भक्तांवरती प्रेम करतो. बाबा मला सांगा आई लेकरावरती किती प्रेम करते. लहानपणी ज्यावेळी लेकरू असतो तेव्हा आई मला हे दे, आई मला ते दे, आई मला हे घे, आई ते दे, आई दप्तर, आई पाटी, आई पुस्तक, आई 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 करतो. कुठपर्यंत बाई मी करतो. एकदा का त्याच्या छोट्या मेंदूला तांदूळ लागले की तो आई आई करायचं थांबतो, बाई बाई करत राहतो. जेवढी आई आपल्या लेकरावर प्रेम करते ना तेवढा भगवंत आपल्या भक्तांवर प्रेम करत असतो. बघा एक उदाहरण देतो. दिवसभरातून आई काम करून ज्यावेळी घरी येते स्वयंपाक बनवते. स्वयंपाक करत असताना भूक लागलेली असते, जेवण समोर वाढलेलं आहे आणि लेकरू रांगत रांगत आईच्या जवळ आला. आईच्या ताटाजवळ त्याने सी केली. आई भरलेल्या ताटातून उठून त्या लेकराला धुवायला जाते. म्हणते का की बाबा आता तू त्याला बाजूला समोर पडलेली जेवते का. एवढं आई लेकरावर प्रेम करते. लेकुराचे एवढं आई लेकरावर प्रेम करते ना तसा माझा भगवंत, माझा विठोबा काय म्हणतात, माझा विठोबा भक्तांवरती प्रेम करतो. दुसरं एक उदाहरण देतो. ज्यावेळी नवीन नवीन लग्न झालेलं असतं ना तेव्हा नवरा बायकोवर किती प्रेम करतो. शिवाजी मिस्त्री सांगा नवऱ्याचं बायकोवर किती प्रेम असतं. ज्यावेळी नवीन नवीन आता मला सांगा तुम्ही नवीन नवीन जेव्हा लग्न ठरतो ना लग्नाच्या अगोदर काय म्हणतो, ज्या समोरून दिसली ना आली म्हणतो चंद्रमुखी. चंद्रमुखी आली, तू माझी चांद, तू माझी चांदणी, तू माझी चंद्रमुखी. केव्हा लग्नाच्या अगोदर. लग्न झाल्यानंतर 6 महिने झाले आणि जर पत्नी समोरून येत असेल तो आली ज्वालामुखी. आणि 2 मुलं झाल्यावर काय म्हणत असेल तुम्ही समजा विठ्ठल. नवरा बायकोचं एवढं प्रेम असतं तेवढं माझ्या भगवंताचं भक्तावर प्रेम असतं. एक उदाहरण देतो. दिवसभर 8 आता मुंबईची वस्ती आहे 8 तासाची ड्युटी करून नवरा कामावरून आला. नवऱ्यापेक्षा बायको हुशार होती. म्हणली आता आले पाणी घेऊन जायचंच आहे, पाणी बरोबर आपण चहाही घेऊन जाऊ ना. मग तिने काय केला, पाण्याचा ग्लास घेतला, ट्रे मध्ये ठेवला, चहा बनवायला. चहा बनवून झाल्यानंतर चहा आणि पाणी दोन्ही संगती घेऊन आपल्या पती देव समोर आली. त्याला एवढा राग आला, पाणीनी चहा संगती पाहता त्याने खणखण कानाखाली मारली. ती म्हणली रडायला लागली, का हो तुला पाणी आणायला एवढा टाइम लागतो का. अहो 2 मिनिटं आराम करा, चहानी पाणी संगती घेऊन जातो म्हटली म्हणून उशीर झाला. असं कुठं मारतात का. म्हणली लग्नाच्या अगोदर माझ्या मैत्री म्हणत होत्या की बाबा तुला चांगला नवरा मिळाला आहे. लोकांचे नवरे बघा 500ची साडी मागितली की 1000ची आणून देतात. 1 तोल्याचा नेकलेस मागितला 4 तोल्याचा आणून देतात. आणि तुम्ही तर काय असे तुम्ही कुठे मारतात का. तुम्ही मला मसोबाच भेटलाय म्हणते. तो एवढा रागा जातो. आता करायचं काय. ती रागान घरी जाते, कपड्यातल्या साड्या काढते आणि बॅग भरते आणि मायाचा रस्ता ते
आपल्या प्रमाण नाही. नहीं मायके चली जाऊंगी तुम देखते रहो. आपल्या कीर्तनाला प्रमाण नाही. हा जशी ती बॅग भरलेली पाहतो ना, हा गडी हुशार असतो. जर आता ही गेली तर संध्याकाळी आपली भाकरीचे वांदे झाले. अगं थांब ना, अगं थांब ना, तुम्ही मला मारलात का? अगं मी काय तुला प्रेमामध्ये मारले ना? बघा, बायकोही कमी नाही आणि नवराही कमी नाही. नवऱ्याच्या दुप्पट बायको असते. राग म्हणू नका. अगं मी तुला रागाने नाही मारलं, तुला प्रेमाने मारलं. असं कुठं प्रेमात मारतात का? काय लग्नाच्या आधी माझ्या मैत्रीमध्ये नवरा हँडसम आहे आणि असं कुठं प्रेमात मारतात का? अगं तुझं एवढं माझ्यावर प्रेम आहे, काय सांगू. म्हणजे असं का ती चिकन पण एक मारते, चिकन एक मारते. तो गालाला हात लावतो. तुमचं माझ्यावर सिंगल प्रेम आहे, पण माझं तुमच्यावर डबल प्रेम आहे. बघा, नवराही कमी नाही, बायकोही कमी नाही. ती म्हणते तुमचं जर माझ्यावर सिंगल प्रेम असेल ना, तर माझं तुमच्यावर डबल प्रेम आहे. एवढं असं म्हणून भगवंत ज्यावेळी साधक विचारतात, पण तुम्ही सांगताय तुमचा भगवंत एवढा प्रेम करतो, तो देव आहे आणि सद्गुरू कसा काय? त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही. ज्यावेळी भक्तांवरती संकट येतात ना, तेव्हा तो देव सुद्धा होतो आणि सद्गुरू सुद्धा होतो. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात
कसा? त्यावेळी तुकाराम महाराज साधक तुकाराम महाराजांना विचारतात ना, त्यावेळी तुकाराम महाराजांनी सांगितलं, जर तुम्ही माझा म्हणाल, या भगवंताने तुम्हाला 3.5 हाताचं शरीर दिले बाबा, त्याने तुमच्यापासून काय घेतलं का? मला सांगा, ज्याला हात नाही, त्याला हात जर लावायचा असेल किती कापडला पैसे मोजावे लागतात, मग एवढं तुम्हाला इंद्रिय दिले, एवढं मोठं थोडं शरीर दिलेलं आहे. त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी बाबा. आपण काय करतो? भक्ती करायची असेल त्या भगवंताची भक्ती करा. देवाने हा मानव जीव कशासाठी धारण केला बाबा? त्या कारण या सृष्टीवरती भगवंताने सर्व जीव धारण केले, पण भगवंताचं नामचिंतन कोण करतोय का? काय बैल म्हैस मुंगी माकडे वगैरे भगवंताचं नामचिंतन करतायत का? नाही करत. पण या मानवी जीवाला तो हक्क आहे भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. की तुम्ही ज्या वेळी माझा भगवंत बोलाल, त्या भगवंताची भक्ती कराल ना, तेव्हा तो भगवंत तुमच्यावर संकट येतील ना, तो स्वतः सद्गुरू बनतो. देव असून सुद्धा सद्गुरू बनतो. माझ्या जवळचा कैसा प्रेम भाव आपणच देव होय गुरु. स्वतः सद्गुरू बनण्याचं काम भगवंत करतो बाबा. भक्ती हनुमंतरायाने केली. थोडक्यातच उदाहरण देतो. भक्ती कशी काय केली पाहिजे? हनुमंतरायासारखी भक्ती कुणीच केली नाही. प्रभू रामचंद्राला माझा प्रभू माझा माझा, जसा तुकाराम महाराजांच्या वाणी वाणीतून विठ्ठल 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 असे रोम रोम विठ्ठल बोलत होते ना, तसं हनुमंतरायाला प्रभू रामचंद्राशिवाय काही दिसत नव्हतं. रावणावर लंकेवरती ज्यावेळी रावणाचा वध झाला, प्रभू रामचंद्रांचा विजय झाला, थोडक्यात सांगतोय. आणि प्रभू रामचंद्रांची स्वारी अयोध्येमध्ये आली. राम प्रभू गादीवरती बसले. प्रभूंना म्हटला या अवतारामध्ये वानर सैन्याने आपल्यावरती फार उपकार झालेले आहे, त्यांना काहीतरी
भेटवस्तू द्यावी म्हणून प्रत्येकाला प्रत्येक वानरसेनाला प्रभूने काही ना काही भेटवस्तू दिली. सीतामाई समोरच बसले होत्या. प्रभूंनी सर्वांना खुश केले. हनुमंतराया समोर बसले होते. हनुमंतरायाला काहीच दिले नाही. त्यावेळी आई साहेबांना वाईट वाटलं, सीतामाईला वाईट वाटलं की एवढं या अवतारामध्ये ज्याचं कार्य फार होतं हनुमंतरायाचं आणि त्यांना तुम्ही भेटवस्तू काय देत नाही. त्यावेळी भगवंताने सांगितलं की हनुमंतरायाला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. मग सीतेमातेने आपल्या गळ्याचा नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये घेतला. ज्यावेळी हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये घातला, हनुमंतराया तिथून उडाले दुसऱ्या झाडावर जाऊन बसले. पाहतात गळ्यातून नवरत्नाचा हार काढला. पाहतात काय त्याच्यात रामच नाही. एक एक मणी काढला, तोडला, चावला आणि खाली फेकला. राम आहे नाही. सीतामाई पाहतच बसली. अरे एवढा मोठा मी एवढा 10 लाखाचा हार दिला आणि हनुमंतराया काय करताय? एक एक मणी चावताय ती खाली टाकताय. शेवटी सीतामातेला राहावे ना. सीतामातेने हनुमंतरायाला विचारलं, मारुतीराया करताय काय? तुम्ही हे नवरत्नाचा एवढा भांगडा हार तुम्हाला दिला आणि तो हार तुम्ही चावून टाकताय. म्हणजे माते ह्याच्यामध्ये राम नाही. राम नाही मग राम आहे कुठे? त्यावेळी हनुमंतरायाने सांगितलं माझा भगवंत चराचरामध्ये भरलेला आहे. मारुतीराया तुझा भगवंत आहे कुठे? महा तुझ्याकडे शरीर आहे तो पण त्याच्यामध्ये राम आहे का? त्यावेळी हनुमंतरायाने मातेला सांगितले जर या हृदयामध्ये माझा भगवंत नसेल इथेच मी शरीर दान करेन. म्हणजे दाखव पाहू. त्यावेळी हनुमंतरायाने आपली छत्री उघडली. तुला नवरत्नाचा जागती घातला देवाला आपलासा म्हणाल ना तेव्हा भगवंत तुमच्या घरी चाकरी केल्याशिवाय राहत नाही बाबा. नाथांच्या घरी भगवंताने 36 वर्ष कावडीने
काम केलं बाबा. अजून पुढे जाऊन सांगायचं झालं, चोकोबाच्या बायकोचं बाळंतपण पण केलंय शिवाजी मिस्त्री. लक्षात घ्या, चोकोबाच्या बायकोचं भगवंताने बाळंतपण केलं. कसे? भक्ती होती. आपण देवाला माझा, जसे तुकोराम महाराज म्हणतात माझा विठोबा, तसं आपण देवाची भक्ती तन मन धन अर्पून जर देवाची भक्ती केली ना तर देव सद्गुरू झाल्याशिवाय राहत नाही. अजून पुढे जाऊन सांगायचं, संत सखुबाई पंढरपूरला जाण्याचे खूप हौस होते. माऊलींची दिंडी चाललेली आहे. सखुबाई पाणी करता अन्य विहिरीवरती चालल्या होत्या. दिंडी समोरून आली, दिंडीमध्ये सामील झाले. तेव्हाची सासूबाई म्हणजे आताच्या सासूबाई नाही, राग म्हणू नका. सासूबाईला समजलं तुमची सून दिंडीमध्ये वारकऱ्यांच्याबरोबर नाचत आहे, टाल कुठत आहे. सासूबाई आल्या, धराला हाताला धरलं आणि पटपटत वडी घरात मध्ये पाणी आणायला गेलीस का दिंडीत नाचायला गेलीस. सखुबाईला घरामध्ये कोंडून ठेवण्यात आलं. सखुबाईची एवढी भक्ती होती, एवढी भक्ती होती, भगवंताला चैन पडेना. माझी भक्त सखू आज संकटामध्ये आहे, तिला पंढरपूरच्या वारीला यायचं आहे, परंतु सासू काय येऊन देत नाही. करायचं काय? स्वतः भगवंत सखू झाले आणि सखूबाई वारीला निघाल्या. भगवंताने सखू रूपी संसार घरामध्ये करण्याचं कार्य केलं. स्वयंपाक केला, पाणी भरली, धुणी भांडी केली. एवढंच नव्हे तर सखूबाईच्या पत्नी बरोबर झोपण्याचं कार्य भगवंताने केलं. हे महाराज त्याची वासना पुरवली. हे महाराज अभंगाच्या ध्रुवपदात सांगतात, पडिया देह भाव पुरा